नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर टेक्सासमध्ये उद्यापासून स्कूल सुरू होत आहेत. तर आता नील आणि मी जात आहे स्कूल सप्लाईज घेण्यासाठी. स्कूलला लागणार फुर गाडी गेली आता. तर स्कूलसाठी लागणारं सामान आम्ही आता घ्यायला जात आहोत वॉलमार्टमध्ये. किती 2 वीक्सपासून सांगते त्याला की स्कूल सप्लाईज घेऊन ये. आता सुट्टी होती शनिवार रविवार, तेव्हा पण सांगितलं. आज सकाळी पण त्याला बोलले आपण आता घेऊन येऊ. तर तो मित्राकडे गेला दुपारी. तो म्हणे आपण संध्याकाळी जाऊ. तर त्याला एका मित्राने बोलवलं होतं त्याच्या घरी आज. तर तो म्हणे मम्मा मला मित्राने बोलवलं आहे, मी जाऊ शकतो का? म्हटलं ठीक आहे. अरे म्हटलं आपल्याला स्कूल सप्लाईज आणायचे, आपण आधी ते घेऊन येऊ. तू 2 वाजता मित्राकडे जाणार आहेस ना, मग 2 वाजता तू जा स्कूल सप्लाईज घेऊन आल्यानंतर. नाही, आपण इतकं उन्हात कुठे जायचं म्हणे, आपण संध्याकाळी जाऊ. आणि ते खूप कडक उन्हाळा आता चालू आहे टेक्सासमध्ये. तर त्याला म्हटलं ठीक आहे. आणि मग संध्याकाळी मोठ्या मुलाला म्हटलं की तू त्याला घेऊन जा, त्याचा पण अभ्यास चालू आहे. तर तो नाही म्हणाला. मग म्हटलं पप्पांबरोबर जा. तर पप्पांबरोबर पण नाही राहिलं मग. आणि मग स्वयंपाक वगैरे गेला, जेवण केलं आणि आता आम्ही जात आहोत. चला जाऊया. मी आता जात आहे मुलाला घेऊन स्कूल सप्लाईज घ्यायला. उद्या स्कूल आहे. चला जाऊया. हे बघा, चला मी आले आहे वॉलमार्टमध्ये. उद्यापासून स्कूल सुरू होत आहेत. तर स्कूल सप्लाईज घेण्यासाठी वॉलमार्टमध्ये आलेले आहे मी आता नीलसोबत. मला काय वाटतं ते काय डायलॉग सुरू केलं आहे काय नाही. आम्ही आलो, सगळं वेगळंच दिसतंय. आम्ही वॉलमार्टच्या आतमध्ये आलो पण सगळं वेगळंच दिसतंय. तर नील सांगितलं हे रिनोव्हेट केलं आहे, सगळी जागा बदलली आता या वॉलमार्टची. सापडलं का बाबू? सापडलं. आणि या फ्रंट कॅमेरा इतकं घालता दिसतं. फायनली आम्हाला सापडले कुठे स्कूल सप्लाईज. हे सगळं रिनोव्हेट केलं आहे वॉलमार्ट पूर्ण. तर मी तर कधी येत नाही वॉलमार्टला, कारण आम्ही ग्रॉसरी वगैरे पण काही घेत नाही, काहीच नाही. त्यापासून जवळच आहे तरी पण येणं होत नाही. हे संपलं सप्लाय. ते बघा खाली झालं सगळं. उद्या स्कूल आहे ना, आम्ही असं आलो आहोत. सगळं संपलंय. याला मी किती दिवस झाले सांगते की आपण घेऊन येऊ. काही नाही आणायचं मला मग काही नाही आणायचं. आता रात्री 9 वाजलेत आणि आता म्हणते चला. तर सगळं संपलेलं होतं. आता आपण टार्गेटमध्ये जाणार आहोत स्कूल सप्लाईज घ्यायला. त्याला मी सांगत होते सकाळी की जाऊया. तर तो मित्राकडे गेला. नाही मम्मा आत्ता नाही, आपण संध्याकाळी जाऊया. घे ना, ते आहे का त्यावर. तर आम्हाला एकच नोटबुक मिळाली. हे बघा सगळं संपलेलं होतं, कारण उद्या स्कूल सुरू होणार आहे. तुम्हाला दाखवते काय मिळालं. फक्त एक नोटबुक मिळालं आहे. ते $5 नोटबुक आहे. ओपन 11 वाजता बंद होतं. आता ते नसलं तर मग काय करणार? असेल म्हणायचं, चालायचं. चला आपण आता टार्गेटमध्ये जात आहोत आपण स्कूल सप्लाईज घ्यायला. वॉलमार्टमध्ये आपल्याला काही मिळालं नाही. एकच नोटबुक मिळालेली आहे आणि बाकीच्या छोट्या घेतल्या. आपण छोट्या 2 नोटबुक घेतल्या. आणि चलो
those school principals. Oh. उद्यापासून Se सगळं on asun McManusalla, että school supplies on aina. चला आपण आता टार्गेटमध्ये जाणार आहोत. आपण कार पार्किंग केली या ठिकाणी. आपण आता टार्गेटमध्ये जाऊया. काय घ्यायला? स्कूल सप्लाईज घ्यायला. ओके, हे टार्गेट. एंट्री इकडून. हे बाई टार्गेटचं कार्ड होतं आपल्याकडे, आणलं नाही. चला हे बघा. अच्छा, सेल लावले नीलू. हे सेल प्राइजेस आहे. College Road नाही 70 sheets आहे. चला हे बघा. चला, 2 सेक्शन आहेत. आम्ही विचारलं तर ह्या सेक्शनमध्ये बघितलं, ह्या सेक्शनमध्ये नाही मिळाले. आपण पलीकडचे सेक्शन, आता दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊन बघूया मिळतं का. तर आता हे मोठे झालेत, लहान होते ना तर नेहमी मी 15 दिवस आधीच स्कूल सप्लाईज घेऊन ठेवायची. उधर मी बाबू तिकडे जायचं आपल्याला. चला, हे टार्गेट आहे. काय टार्गेटमध्ये आलो आहे आपण. कुठे हे बघा, इकडे एक सेक्शन आहे. बघूया मिळतं का या ठिकाणी. स्कूल सप्लाईज मिळतं का. हां, आलो. गर्दी इथे आहे. लास्ट मिनिटला खरेदी करणारे आमच्यासारखे, खरेदी करणारे. सांगते ना त्याला की अरे घे लवकर घे. ऐकत नाही, मोठे झालेत मुलं. इथे हे स्कूल सप्लाईज, हा एरिया आहे स्कूल सप्लाईजचा. इथे बघा, चला इथे आहेत. ब्ल्यू घे ना बाबू. काय झालं ब्ल्यू? ब्लू कुठे दिसतंय? हे काय हे घे ना. Purple 80 ना. तिथे पाहिजे 100 at least. असं पाहिजे मोठं. हो ना 100 like. ते बघून घे जरा, बघून घे किती कसं पाहिजे. बघून घे म्हणजे त्यांनी सांगितलं कॉलेज रोड आहे. असं आहे ना 100चं पाहिजे. कॉलेज रोड ग्रीन घे ना. मग काय झालं? ग्रीन खूप, घेतलं ना तिकडे. 2-3 ग्रीन असलं चालत नाही का? हां सगळे ग्रीन असल्यावर नाही चालत. येलो आहे बघ वरती, ऑरेंज आहे. हे बघ इकडे पण. इथे काय? इथे नाही आहेत का? रेड घे ना वरचा. नाही चालत. इकडे घेतो फिजिक्ससाठी. एवढं मोठं झाड 170 आहे. नको, काही लिहित तर काही नाही. निश्चय फिजिक्स आहे ना मला. हां, Maybe physics आहे ना मला. एपी फिजिक्स आहे. मग काय Purple कडे गेला. तो घे. पाठीमागे पण येते वेगळा कलर. कुठे?
त्याच्या पाठीमागे ते पर्पलच घे इलू, ते छान वाटतं. 100 आहे. पर्पल छान वाटते ना. पर्पल Transfer. 80 आहे. 80 हे सगळं 100 आहे. बघू तुझं पाठवलेली मी ईमेल जरा काय राहिलं आणि मला नको डोक्यात. त्यांनी सांगितलं जर्नलच आणायला. जर्नल पेन्सिल आणि नोट कार्ड्स आहेत घरी आपल्याकडे. अजून कोणता क्लास? चला हे बघा या ठिकाणी आपलं काम झालेलं आहे. जहाँ पे मम्मा है वहाँ पे खुशियाँ खुशियाँ. मम्मा सब काम कर देती है ना. मम्मा इसलिए वो मम्मा होती, इसलिए वो डॅडी नहीं होती. चला बिलिंगला जाऊया आपण आता. घरी गिफ्ट कार्ड पडले टार्गेटचे. पण आता शॉपिंग करून टार्गेटमधून बाहेर पडलेलो आहोत. कोणती स्कूलची शॉपिंग करून. चला स्कूलची शॉपिंग झालेली आहे. आपण आता निघूया. किती वाजले बाबू. चला गुड बिहेवियर गुड यांच्याबरोबर राहायचं. पण त्या मुला संगत चांगली नाही, संगत का असर हे लक्षात ठेवायचं. श्रीमंत हुशार कोणाबरोबर राहायचं, अभ्यास करण्याबरोबर. आपल्याला काय टार्गेट आहे, आपलं काय एम आहे ते बघायचं. आई मुलं छोटे असतात, मुलांची काळजी घेते. चला आम्ही वॉलमार्टमध्ये जाऊन आलो. वॉलमार्टमध्ये काही मिळाले नाही, तर फक्त एक वही मिळाली आम्हाला. तर थोडंसं सामान मिळालं वॉलमार्टमध्ये. वॉलमार्टमध्ये सगळं संपलेलं होतं. त्यानंतर आम्ही टार्गेटमध्ये गेलो. मग टार्गेटमध्ये मग मिळालं आम्हाला सामान. आम्ही आता घरी आलो आहोत. आता किती वाजले, आता रात्रीची 10 वाजले. रात्रीचे 10 वाजले म्हणजे 5 मिनटं कमी आहेत फक्त 10ला. हे बघा दिसले का, 10ला 5 कमी आहेत. हे बघा असं होतं. मुलं मोठी झाली की असं होतं. मग त्यांचं आपल्याला ऐकावं लागतं. तो म्हणेल तसं ओके बाबा, ओके बाबा, ओके बाबा, ठीक आहे तू म्हणशील तसं. आता झोपायची वेळ आणि त्याची स्कूल बस येते 8:11. चला आणि काय झालं, टार्गेटमध्ये गेलो पण माझ्याकडे गिफ्ट कार्ड आहेत टार्गेटचे. मग आता ते घरातच पडलेत. तर आता कार्डने पे करून आलो आम्ही. ते बरोबर काही ठेवत नाही मी. आता माझ्या बड्डेला पण भरपूर गिफ्ट कार्ड आलेत, ते पण तसेच आहेत. आणि आमच्या घरात तर शॉपिंग काही संपत नाही. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.